ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञातांनी रंग फेकल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक, कार्यकर्त्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची उद्धव ठाकरेंकडून पाहणी, महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंकडून शंका व्यक्त। राज ठाकरे यांच्याकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळा परिसरामध्ये पाहणी, 24 तासामध्ये आरोपीला शोधा, राज ठाकरेंच्या पोलिसांना सूचना। तर पुतळा सीसीटीव्ही मध्ये कैद होईल असा एकही सीसीटीव्ही उपलब्ध नाही, पोलिसांच्या तपासात अडचण। समाजकंटक व्यक्तीचा शोध घेतला जातोय, मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यावर कडक कारवाई करणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं आश्वासन। दिवंगत मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल, प्रार्थना स्थळाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 298 अंतर्गत गुन्हा दाखल। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ, भूमिपूजनाच्या नंतर 40 वर्षांनंतर बीडमध्ये रेल्वे धावली। प्रीतमताईंच्या नावाशिवाय रेल्वे पूर्ण होऊ शकत नाही, नांगरणी कुणी केली, पेरणी कुणी केली आणि कापणीच्या वेळी बजरंग बाप्पा आले, पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणे यांना टोला। रेल्वेसाठी खासदार झाल्यापासून सालगड्यासारखं काम केलं, आतापर्यंत 16 मिटिंगा घेतल्या आणि रेल्वे मंत्र्यांना भेटलो, बजरंग सोनवणे यांचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर। हिंगोलीमध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन, मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची मागणी। मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू, हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून मराठा बांधवांना प्रमाणपत्रांचं वाटप। आरक्षणात काही मागे पुढे केलं तर दसऱ्यानंतर वेगळ्या स्टाईलनं आंदोलन होणार, मनोज जरांगे यांचा इशारा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।